आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। लक्षात घ्या मायबाप, भक्ती ज्यावेळी भुकेत येते आपण तिला उपवास असं म्हणतो, भक्ती ज्यावेळी अन्नात येते आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो, भक्ती ज्यावेळी पाण्यात येते आपण तिला तीर्थ असं म्हणतो, भक्ती जेव्हा प्रवासाला निघते आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो, भक्ती जेव्हा संगीतात येते आपण तिला भजन कीर्तन म्हणतो, भक्ती लोकसंगीतात आली की आपण तिला भारुड म्हणतो, भक्ती ज्यावेळी कृतीत येते तेव्हा तिला सेवा म्हटलं जातं, आणि भक्ती ज्यावेळी कृतीत उतरते ज्यावेळी ती माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजते त्यावेळी तिला मानवता असं म्हटलं जातं, जो वारकरी संप्रदायाचा काना। भक्ती आणि नामाचा गुणगौरव तो काय करावा महाराज, दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल महाराज। एकदा पार्थ, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेवानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला की या कलियुगाचा जो सुरुवात होणार आहे तर ह्या कलीचा महिमा काय असणार आहे, कलियुग नेमकं कसं असणार आहे। आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्मितहास्य करत सांगितलं की पार्थ, याचं उत्तर जर तुला हवं असेल तर त्यासाठी मी आता या धनुष्यामधून 4 दिशांना 4 बाण सोडतो। माझी एकच अट आहे, ते 4ही बाण तुम्ही 4 भावंडांनी वेगवेगळ्या दिशेला जाऊन घेऊन यायचे, पण तुम्ही ज्यावेळी बाण आणायला जाल त्यावेळेस तुम्हाला जे काही येताना किंवा जातानाचं चित्र दिसेल ते म्हणजे येणारं कलियुग असेल। आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी 4 दिशांना 4 बाण सोडले आणि पाहता पाहता पार्थ, भीम, नकुल आणि सहदेव ते बाण शोधायला निघून गेले। पार्थ ज्या दिशेने गेला होता दिशेने चालत असताना बाण मात्र शोधत होता। एका ठिकाणी बाण नजरेस पडला, त्याने तो बाण उचलला, पण ज्याच वेळी बाण उचलला त्याच्या कानावरती मंजुळ कोकिळेचा स्वर आला। तो प्रसन्न झाला आणि त्या प्रसन्न भूमिकेतून तो आजूबाजूला शोधू लागला। एका झाडावर बसलेली कोकिळेचं ते मधुर गाणं ऐकलं आणि पार्थचं मन प्रसन्न झालं, पण त्याच वेळी निरखून पार्थनं पाहिलं आणि खळदिशी डोळ्यात पाणी आलं, कारण सुरानं मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या कोकिळेच्या तोंडीत मात्र जिवंत सशाचं मांस ती चगळत होती। एका बाजूने तिचा मंजुळ स्वर चालू होता तर दुसऱ्या भूमिकेतून ती मात्र त्या जिवंत सशाच्या मांसाचे लचके तोडत होती। या मंजुळ स्वराच्या कोकिळेचे गुणास्पद कृत्य पाहिले आणि पार्थच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघळला। पण याचं कारण काय हा प्रश्न भगवंतालाच विचारावा, त्याने तो बाण उचलला आणि भगवान श्रीकृष्णांकडे निघाला। भीम मात्र आपल्या बाजू ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने बाण शोधत असताना एका ठिकाणी त्याची नजर पडली, तो बाण त्या ठिकाणी होता, त्याने उचलला पण आजूबाजूचं चित्र पाहिलं आणि तोही मात्र चक्रावून गेला, कारण आजूबाजूला 5 विहिरी होत्या, बाजूला असणाऱ्या 4 विहिरी आणि मधोमध एक मोठी विहीर होती। त्याच आजूबाजूच्या 4 विहिरी होत्या, या 4ही विहिरी गोड पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहत होत्या, मात्र मध्ये जी विहीर होती ती पूर्णतः कोरडी होती। हे चित्र पाहून भीम चक्रावून गेला। आजूबाजूला 4 विहिरी आहेत ज्या गोड पाण्याने पूर्णतः भरलेल्या आहेत, मात्र ही जी विहीर आहे ही कोरडी आहे, असं का मनोमन विचार केला। भगवंतालाच विचारावा हा विचार करत त्याने तो बाण उचलला आणि पुन्हा भगवान श्रीकृष्णांकडे निघाला। ज्या मार्गाने नकुल गेला होता, नकुलनं ज्या ठिकाणी बाण उचलला त्याच्याही एक दृष्टीस एक दृश्य पडलं। बाण घेऊन माघारी येत असताना त्यानं पाहिलं की नुकतंच एका गायीनं तिच्या वासराला जन्म दिला होता आणि ती त्याला चाटत होती। वेळेमागून वेळ निघून जात होता, 1 तास, 1.5 तास, 2 तास, बराच वेळ निघून गेला। ते वासरू पूर्णतः कोरडं झालं होतं, तरी मात्र गायी आपल्या वासराला सोडायला तयार नव्हती, ती चाटत होती। तिच्या त्या आगंतिक प्रेमाच्या चाटण्यामुळे त्या वासराला जखमा झाल्या होत्या। पाहता पाहता आजूबाजूचे लोक जमले, त्यांनी त्या वासराला बाजूला केलं, पण पाहत नकुलच्या डोळ्यातून मात्र खळदिशी अश्रू उघळला, कारण त्या ठिकाणी त्याने पाहिलेलं चित्र इतकं विदारक होतं की ते गायीनं वासराला चाटता चाटता इतका प्रेमाचा आगंतुक झाला होता की त्याच्यामधूनच त्या वासराला जखमा झाल्या होत्या। हे चित्र पाहिलं नकुलच्या मनात मात्र विचारांचं काहूर पेटलं, पण भगवंतालाच याचं कारण विचारावं म्हणून त्याने तो बाण घेतला आणि भगवंताकडे आला। इकडे मात्र सहदेवची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती। तो ज्या दिशेने गेला त्या दिशेने तो बाण शोधत असताना एका डोंगराच्या पायथ्याशी आला। त्या डोंगराच्या पायथ्याशी पडलेला बाण पाहिला, त्याला हायसं वाटलं, त्याने तो बाण उचलला, पण ज्यावेळी बाण उचलला त्यावेळी कसला तरी गडगड आवाज झाला म्हणून त्याने उंच पाहिलं। त्या उंच उंच असणाऱ्या डोंगरावरून एक महाकाय शिळा मात्र वेगाने खाली येत होती। त्याची नजर गेली, अरे येणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून ती पाडत होती, मोठमोठ्या दगडांच्या टकरा घेत त्यांना निस्तनाभूत करत होती आणि गडगड करत वेगाने खाली येत होती। त्याने ते महाकाय दृश्य पाहिलं, पण त्याच वेळी वेगाने येणारी ती शिळा मात्र नुकत्याच उमललेल्या एका तृणाला अडकून राहिली, त्या छोट्याशा बीजातून निघालेल्या अंकुराला अडकून बसली आणि त्यावेळी ते चित्र पाहिलं आणि मग मात्र सहदेव विचार करू लागला, हे असं घडलं कसं? एवढी मोठी महाकाय शिळा आहे, एवढ्या महाकाय वृक्षांना त्यांनी तोडलं, महाकाय शिळांना चकनाचूर केलं, पण एकाशा तृणामुळे ती आडली गेली। तोही मनोमन विचार करू लागला आणि याचा प्रश्न आपल्याला याचं उत्तर द्वारकेच्या राणा रुक्मिणी पतीकडूनच कळेल हा मनोमन विचार केला आणि तो पुन्हा आपल्या माघारी आला।
चौघेही जण भगवान श्रीकृष्णांच्या समोर उभे ठाकले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काहीतरी प्रश्नचिन्ह दिसत होतं आणि स्मितहास्य करत भगवान परमात्म्याने प्रश्न केला, तुम्ही बाण घेऊन आलात? आणि त्याच वेळी पार्थने सांगितलं, हो स्वामी, आम्ही बाण घेऊन आलो. मात्र त्या ठिकाणी मी एक असं दृश्य पाहिलं जो प्रश्न मला आताही पडलेला आहे. मी त्या ठिकाणी पाहिलं की एक मंजूळ कोकिळा त्या ठिकाणी मंजूळ आवाजात गात होती. मात्र गात असताना ती एका जिवंत सशाचं मांस खात होती. असं कसं घडेल? पण त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं, पार्थ, हेच तर कलियुग आहे. अरे खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये त्या कोकिळीचं प्रतीक म्हणजे धर्मगुरू असतील. धर्मगुरू अत्यंत ज्ञानी असतील. मंजूळ स्वरामध्ये ते समाजाच्या लोककल्याणाचा मार्ग सांगत असतील. पण त्याच वेळी त्या सशाचं प्रतीक म्हणजे सर्वसाधारण साधक वर्ग आहे, त्यांचं ते शोषण करत असतील. पाहता पाहता अर्जुनाला उत्तर मिळालं. मग भीमाने प्रश्न केला की स्वामी, मी जे चित्र पाहिलं ते यापेक्षाही भयंकर होतं. 5 विहिरी होत्या. 4ही विहिरी गोड पाण्याने तुडुंब भरून बाहेर ओसंडून वाहत होत्या. मात्र मध्ये जी विहीर होती ती पूर्णतः कोरडी होती. असं का? तसे भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण उत्तरते झाले, भीम, ही जी तू 4 विहिरी पाहिल्या ना, या 4 विहिरी आणि मध्ये जी विहीर होती ती 5वी विहीर, ह्या 4 विहिरी म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक आहे. आणि जी 5वी मध्ये जी विहीर होती ती म्हणजे गरिबीचं प्रतीक आहे. अरे या कलियुगामध्ये या 4 विहिरींप्रमाणे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील. त्यांच्याकडे पैसा ठेवायलाही जागा नसेल, धनसंपदा ठेवायलाही जागा नसेल, उतुंबून ती वाहत असेल. मात्र ते गरीबाला एकही कण त्यातला 5व्या विहिरीप्रमाणे देणार नाहीत. गरीब हा गरीबच होणार. ही कलियुगाची महती आहे. हे उत्तर भीमाला पटलं. त्याने मनोमन कलियुगाची महती जाणली. आणि त्याच वेळी पाहता पाहता नकुलने प्रश्न केला, मीही असंच एक चित्र पाहिलं. मी बाण घेऊन येत असताना वाटेमध्ये मला एक गायी दिसली. त्या गोमातेने एका वासराला जन्म दिला होता आणि त्या वासराला ती इतकं चाटत होती. चाटून चाटून त्या वासराला जखमा झाल्या. एक ऐकूनच लेकराला जखमा झालेलं पाहिलं. याचं नेमकं कारण काय? तसा द्वारकेचा राणा उत्तर झाला, या कलियुगामध्ये त्या गायीप्रमाणे पालक आपल्या मुलांवर इतके लाड करतील, इतकं प्रेम करतील की त्यांच्या प्रेमामुळेच त्यांची मुलगी बिघडून वाम मार्गाला जातील. आणि शेवटी राहिला तो म्हणजे सहदेव. सहदेवाने सांगितलं की स्वामी, मी असं विहंगम दृश्य पाहिलं. मी ज्या डोंगराच्या खाली बाण उचलला त्या डोंगरावर एक महाकाय शिळा होती आणि ती शिळा गडगड करत खाली येत होती. ती शिळा ज्या वेळेस खाली येत होती, महाकाय वृक्षांना उन्मळून पाडत होती. मोठमोठ्या दगडांना टकरा घेत त्यांना नेस्तनाभूत करत होती. गडगड खाली येत असताना मात्र नुकतंच उगवलेल्या एका बीजाच्या अंकुराला मात्र ती अडकून बसली. असं का? मनोमन प्रश्न पडलाय. तसं द्वारकेचा राणा रुक्मिणीपती भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं, सहदेव, अरे हेच कलियुग असेल. या कलियुगामध्ये ज्या वेळेस असे महाकाय जी संकट येतील ना, या संकटाला तारणार एकच असेल आणि ते म्हणजे त्या बीजांकुराप्रमाणेच नाम. जे नामच या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं मनुष्याला तारणार आहे आणि तेच मोक्षाकडे नेणार आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या विठ्ठल.